घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी, मोहिते फूड समोर, आजरा रोड, गड इंग्लज. महाराज गेल्या 66 वर्षाची गडिंग्लज आजरा चंदगडवाल्यांची ही आठवण असलेला पूल या ठिकाणी आज नवीन पुलाची उभारणी तुमच्यामुळेच होते. खरं तर गडिंग्लजकरांना कितीतरी वर्षापासून या पुलाच्या कमी हाईटमुळं त्रास होत होता. सगळी यंत्रणा या ठिकाणी ठप्प पडत होती. तुमच्यामुळं तुम्ही खासदार झाल्यानंतर हा पूल झाला, तुमच्या आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे प्रयत्नांमुळे. काय सांगाल याबद्दल? या नवीन पूल होण्याची अत्यंत गरज होती आणि म्हणूनच हा एक मोठा ब्रिज अनेक कामांच्या मध्ये त्याला प्राधान्य देऊन आपण सगळ्यांनी मंजूर करून घेतलंय. आणखीन सर्वांच्यासाठी हा 2-3 तालुक्यांसाठी हा निश्चित पावसाळ्यामध्ये उपयोगी ठरणार चांगलाच. महाराज काय सांगाल याची म्हणजे पूर्तता कधीपर्यंत होईल? काय एस्टिमेट असेल, काय असेल नेमकं काय या पुलाबद्दल आहे? एस्टिमेट तर मला एक्झॅक्टली माहित नाही किती आहे सांगा ना तुम्ही. आणि याच्या पावसाळ्यापर्यंत प्राथमिक कामात सगळे आवश्यक जेवढे असतील तेवढे कामं होऊन जाणार. महाराज या पुलामुळं सगळ्यांनाच म्हणजे पाण्याच्या पुरापासून सुटका मिळणार आहे. गडिंग्लज आजरा चंदगड भागामध्ये काय करण्याची तुमची मनोकामना वगैरे काहीतरी नवीन गडिंग्लजकरांसाठी? जनतेच्या हितासाठी जे काय योग्य असेल आणि जे आवश्यक असेल तिकडे निश्चित लक्ष देणार. आजच्या दौऱ्याचं नियोजन कसं? आता दौरा कशासाठी म्हणजे जिल्हा परिषद इलेक्शन लागले त्यासाठीच आहे. जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये गडिंग्लज आजरा चंदगडमध्ये विद्याधर साहेबांसारखे उमदे नेतृत्व या ठिकाणी आहेत. इथल्या गडिंग्लज आजरा चंदगडच्या मतदारांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुम्ही काय आवाहन कराल? निवडून आल्यानंतर चांगलं काम करणे आणि एक काम हाती घेतलं तर ते पूर्णतेकडे लवकरात लवकर गेलं पाहिजे हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला पाहिजे आणि चांगलं काम झालं पाहिजे. जे काही हाती घेतील ते सगळंच. ठिकाणी आजरा गडिंग्लज चंदगडच्या जोडणीसाठीचा हा पूल जो आहे तो पावसाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. जरा जरी पाऊस वाढला तर या ठिकाणी पाणी जवळजवळ 8-8 दिवस राहत होतं आणि हे पाणी राहिल्यानंतर जवळजवळ सगळ्यांचा संपर्क 8-8 दिवस तुटत होता. म्हणजे अगदी भडगावचा जरी माणूस म्हटला तरी तो अगदी फिरून आजरामार्गे यावं लागत होतं. म्हणजे 1 किलोमीटरचं अंतर त्याला जवळजवळ 40 किलोमीटर पडत होतं. आणि आज महाराजसाहेबांच्या प्रयत्नातून, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या प्रयत्नातून आम्ही महाविकास आघाडीच्या म्हणा किंवा इंडिया आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मागणी केली की हा पूल होणं अतिशय गरजेचं आहे आणि तो व्हावा. ही विनंती केल्यानंतर महाराजांनी पहिल्याच कामात या ठिकाणी हा एक सुवर्ण असा योगायोग घडून आला आणि या ठिकाणी महाराजांनी ही संधी किंवा हे जे काम आहे हे या ठिकाणी करून दिलं. त्याबद्दल अतिशय मनापासून महाराजांचा आजरा गडिंग्लज चंदगड तालुक्याच्या इंडिया आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. या पुलामुळं महाराज फक्त पूलच नाही झाला तर ही पावसाळ्यात माणसं जोडायचं काम आपल्या माध्यमातून झालं. जी माणसं म्हणजे जो होणारा माणसाचा त्रास होता तो वाचवण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं. त्याबद्दल इंडिया आघाडीच्या वतीनं व महाविकास आघाडीच्या मनपूर्वक धन्यवाद देतो. महाराजांच्या छत्रपतींच्या या दौऱ्यामुळं आता किती बळकटी मिळणार आहे जिल्हा परिषदेला? शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन जाणारं हे घराणं आणि या घराण्याच्या नावावरच जर आज गेला तर आपण सर्व जाती धर्माचे सगळे लोक एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी काम करतो. आमच्या प्रचाराचा अजेंडा देखील तोच आहे की शाहू फुले आंबेडकरांचे विचार जर वाचायचे असतील तर सगळ्या जनतेनं काँग्रेसच्या विचारसरणीनुसार वागणं गरजेचं आहे. ही भूमिका घेऊन या ठिकाणी आदरणीय महाराजांच्या आशीर्वादाने बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून मी असेल, दिग्विजय कुराडे साहेब असतील आणि महाविकास आघाडीचे सगळेच या ठिकाणी जे निवडणूक आमचे लढवत आहेत ते सर्वच उमेदवार अगदी त्याच विचारानं प्रेरित होऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आपण प्रचार करत होतो त्या प्रचाराच्या वेळेला सगळ्यात महत्त्वाचा गडिंग्लजचा एक ज्वलंत प्रश्न त्यावेळेला नागरिकांच्याकडून सारखा येत होता मतदारांच्याकडून की या पुलाची भडगाव पुलाची आपली उंची हिरण्यकेशी नदीवर भडगाव पुलाची उंची वाढवण्यात यावी जेणेकरून दरवर्षी जो महापूर येतो आणि ते महापूर आल्या कारणानं गडिंग्लज आजरा चंदगडच्या या सर्व विभागाचा गडिंग्लज शहराशी असलेला संपर्क तुटतो. अशी संपर्क तुटल्या कारणानं सर्व ग्रामस्थांची मतदारांची गैरसोय होत होती आणि ती गैरसोय दूर करावी. आपण ज्या वेळेला निवडून याल त्यावेळेला पहिला प्रश्न गडिंग्लज तालुक्यातला या भडगाव पुलाची उंची वाढवणं, नवीन पूल बांधावं
अशा पद्धतीची मागणी मतदारांची होती आणि इंडिया आघाडीने महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते मंडळींनी या ठिकाणी खासदार साहेबांच्याकडे रेटा धरला आणि या माध्यमातून जवळजवळ 38 ते 40 कोटीचा हा प्रोजेक्ट या ठिकाणी नवीन पूल बांधून त्याची उंची वाढवून परत कधीही महापूर येणार नाही आणि अशा पद्धतीच्या गैरसोयी पुढच्या कालावधीमध्ये होणार नाहीत अशा पद्धतीचं अभिवचन त्यावेळेला खासदार साहेबांनी दिलेलं होतं आणि खासदार साहेबांनी त्या आपल्या दिलेल्या वचनाची पूर्तता या ठिकाणी केलेल्या. त्यांचा पहिला अजेंडा म्हणजे हा पूल होता आणि तो अजेंडा त्यांनी लगेचच पूर्ण करून दिला आणि गडिंग्लज आजरा चंदगडची ही कायमची कटकट मिटवली पुरातली. काय सांगाल त्यांच्या वचनपूर्तीच्या कामाबद्दल काय सांगाल? 66 वर्ष प्रलंबित होतं ते काम त्यांच्या विचारसरणीप्रमाणेच म्हणजे शाहू महाराजांनी जे काम केलं तेच काम त्यांनी पुढं चालू ठेवत हे काम अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी केलं. या पुलामुळं ना केवळ 2 रस्ते जोडले जाणार आहेत तर या 3 तालुक्यातील लोकांचं जीवनमान थोडक्यात त्यांची मनं जोडली जाण्याचं काम अतिशय चांगलं काम हे पुलाच्या माध्यमातून शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि बोलावं तेवढं त्यांच्याबद्दल कमीच आहे. विद्यार्थी आहेत किंवा मुलं जे आहेत मुली ज्या आहेत यांचं शिक्षण देखील 15-15, 20-20 दिवस 1 महिनाभर खंडित व्हायचं. एखाद्या महिलेच्या प्रसूतीचा प्रश्न असेल तर ते न बघण्यासारखी गोष्ट होती. अशा अनेक प्रश्न आहेत जे या पुलामुळं नेहमीच हद्दपार होणार आहेत आणि ते सोडवले जाणार आहेत. एक चांगलं सुखाचं आणि समृद्धीचं यामुळं वातावरण या तालुक्यात निर्माण होणार आहे. एकूण 38 कोटी याचं बजेट आहे आणि याचं जे पूर्ण होण्याचं जे कालावधी आहे तो साधारणतः 1 वर्षाचा आहे. पण साधारणतः जूनपर्यंत यातलं जे मुख्य पुलाचं काम आहे ते पूर्ण होईल. हा पूल शाहू महाराजांच्या विचारांचा हा पूल म्हणून इथून पुढच्या काळामध्ये सर्वांना मदतीचा राहील आणि तो कुठलाही प्रसंग उद्भवणार नाही याची खात्री आहे. आणि याची जी उंची आहे ते आता असलेल्या पुलापासूनच्या वरती 15 फूट म्हणजे जवळजवळ 5 मीटर याची उंची राहील. इंग्लजच्या साईडला 50 मीटर त्याची उंची राहणार आहे आणि भडगावच्या बाजूला त्या चौकाला जाऊन याचं शेवटचं जे टोक राहील 70 मीटर त्याची लांबी राहणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी आपली वचनपूर्ती करत तंतोतंत पाळलेला आहे. त्याबद्दल गडिंग्लजकरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज. आपली वचनपूर्ती करणारा राजा म्हणून याच्या पुढे शाहू महाराजांकडे पाहिलं जाईल.